दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। जंतर मंतरवर आंदोलनाला आता सुरुवात झाली। जंतर मंतरवरील आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते। हे दृश्य आपण पाहतोय। दिल्लीतल्या जंतर मंतरवरची घोषणाबाजी करत सध्या हे आंदोलन सुरू आहे। वादे बहुत सुने अब काम करो अशा आशयाचे फलक हातात घेतलेले आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी बोलून दाखवलेली आहे। अगदी शांततेत हे आंदोलन आपल्याला करायचं आहे असं दिपके यांनी सांगितलेलं आहे। सर्व तरुणांशी संवाद साधणारे मोठ्या संख्येत या ठिकाणी तरुण जे ते पोहोचलेले आहेत आणि देशभरातून तरुण आपल्या न्याय हक्क मागणीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कॉकरोच जनता पार्टीमुळे देशभरात प्रसिद्ध झालेले सीजेपीचे संस्थापक कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आज दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देत आहेत। गिरीश, सध्या काय सुरू आहे जंतर मंतरवर? आपको चोट लग सकती है, आपको कई बार सूचित किया जा चुका है। नक्कीच अभिजित दिपके जंतर मंतरवर दाखल झालेले आहेत आणि तरुणांचा जो वर्ग आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होतोय। आपण ही सगळी दृश्य पाहतोय। हळूहळू गर्दी व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। पत्रकारांचा देखील मोठा घराणा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। नॅशनल आणि इंटरनॅशनल मीडियाने याची दखल घेतली आहे, त्यामुळे सर्व पत्रकार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दुसरीकडे आपण पाहतोय की सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत। अवघ्या काही वेळात अभिजित दिपके आपली भूमिका या सगळ्यांसमोर मांडणार आहेत आणि त्यापूर्वी या सगळ्यांना खाली बसायला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की जनता दल युनायटेडचं जे कार्यालय अगदी त्याच्या भिंतीला लागूनच ही जी सभा आहे या ठिकाणी चौक सभा ती बोलवण्यात आलेली आहे आणि अभिजित दिपके आता काही वेळातच आपली जी भूमिका आहे ती या ठिकाणी मांडतील आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करणारे कॉकरोच जनता पार्टीमुळे देशभरात प्रसिद्ध झालेले सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आज अमेरिकेतून थेट जंतर मंतर या ठिकाणी स्वदेशी मायदेशी पोहोचलेले आहेत आणि आंदोलनाची हाक त्यांनी दिलेली आहे। या आंदोलनाला प्रतिसाद देत देशभरातून जे युवक आहेत ज्यांनी नीटमध्ये परीक्षा दिली होती पण त्यांच्यासोबत कुठे ना कुठेतरी चीटिंग झाली, हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपली भूमिका त्यांनी मांडलेली, आपला आक्रोश त्यांनी मांडलेला आहे आणि न्याय हक्कासाठी आम्ही आलोय असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि कुठेतरी सरकारकडून, केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते, त्यांची हेळसांड केली जाते, हा देखील प्रमुख आरोप आहे। पारदर्शकता नाहीये नीट आणि क्यूटच्या परीक्षेमध्ये आणि वर्षभर 2-2, 3-3 वर्ष मेहनत करून देखील तर सर्व समस्या आपल्या या विद्यार्थी मांडण्याचा प्रयत्न करतायत। तरुणाईने मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे। नीटच्या पेपरफुटी प्रकरणात दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं हे आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने तरुण अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून जंतर मंतरवर दाखल झालेले आहेत। तर दिपके हे थोड्याच वेळात आपली भूमिका मांडणार आहेत। थोड्याच वेळात ते या सर्व आंदोलकांशी संवाद साधणार आहेत।